वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्वप्रथम भगवान श्री गोपाल कृष्णांच्या चरणी वंदन करते। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करते। या ग्रंथाचे ग्रंथ करते पूजनीय विद्यारण्य स्वामी यांना वंदन करते। आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आपल्या आचार्य परमपूज्य मंदाताई गंधे यांना सादर प्रणाम करते। आपणा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि पंचदशी या ग्रंथातील चौथं प्रकरण द्वैत विवेक याच्या अभ्यासाला चिंतनाला आपण आज सुरुवात करूया। पंचकोश विवेक याच्या आधी झाला आणि हा आहे द्वैत विवेक। द्वैतासंबंधी विचार करणं, द्वैताचा परिपूर्ण विचार करणं, द्वैताची मीमांसा करणं हा मुख्य विषय, ही मुख्य मध्यवर्ती कल्पना ज्या प्रकरणामध्ये आहे असं हे द्वैत विवेक नावाचं प्रकरण। द्वैताचा विवेक कोणी करायचा? द्वैताचा विवेक मनुष्याने करायचा। या संपूर्ण सृष्टीमध्ये द्वैत ओतप्रोत भरून राहिलेलं आहे। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला सर्वांना किंबहुना या सृष्टीतील सगळ्या प्राण्यांभेदाची आणि द्वैताची प्रतीती येते। मांजरीला सुद्धा मी मांजर आहे आणि समोरचा उंदीर आहे हे कळतं। वाघाला सुद्धा मी वाघ आहे आणि हे हरिण आहे हे कळतं। त्याला याचं नाव हरिण आहे हे कदाचित माहिती नसेल, परंतु हे आपलं भक्ष्य आहे ही गोष्ट वाघाला कळते, मांजरीला कळते। मनुष्याला देखील या सृष्टीमध्ये भेद आहे, द्वैत आहे याची प्रतीती अखंड येते। परंतु प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये फरक आहे। जो काही भेद आपल्याला दिसतो, जे द्वैत आपल्याला जाणवतं, त्या सगळ्याची मीमांसा करणं, त्याचा विवेक करणं ही शक्ती केवळ मनुष्याकडे दिलेली आहे। संत कबीरांचा एक सुरेख दोहा आहे की रात गवाई सोय के दिवस गवाया खाय। सगळी रात्र झोपण्यात निघून गेली आणि सगळा दिवस खाण्यामध्ये म्हणजे चरितार्थाचा विचार करण्यामध्ये निघून गेला। रात गवाई सोय के दिवस गवाया खाय, हिरा जन्म अनमोल था कौंडी बदले जाय। हिऱ्यासारखा अनमोल हा मनुष्याचा जन्म आपल्याला मिळालेला आहे, पण तो कवडी मोलात जणू निघून जातो, जणू व्यर्थ जातो। कारण की हे जे काही भेद आणि द्वैत आपल्याला आजूबाजूला रोज दिसतं, प्रतीतीला येतं, ते खरंच सत्य आहे का? त्याचं स्वरूप काय आहे? त्याचा उगम कुठे होतो? हा सगळा विवेक, हा सगळा विचार आणि ही सगळी मीमांसा करण्याची बुद्धी आणि शक्ती फक्त मनुष्याला दिलेली आहे। आणि मनुष्यांनी या सगळ्या सृष्टीच्या स्वरूपाचा मूलभूत विचार करावा आणि या सृष्टीच्या मुळाशी असलेलं तत्व, याच्या उगमाशी असलेलं तत्व शोधून काढावं अशी मनुष्याकडून अपेक्षा आहे जेव्हा तो नरदेह घेतो आणि जन्माला येतो तेव्हा। का आवश्यक आहे असा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो की द्वैताचा हा विवेक करणं का आवश्यक आहे? केला नाही तर काय फरक पडतो? श्रुतिवचन आहे, प्रसिद्ध श्रुतिवचन आहे। बृहदारण्यक उपनिषदातली श्रुती आहे की द्वितीया द्वै भयम भवती। जोपर्यंत मला द्वैत दिसतं, जोपर्यंत मला द्वैताची प्रतीती येते, तोपर्यंत भयम भवती। मनुष्याला जोपर्यंत मी आणि तू अशा प्रकारची प्रतीती येते या सृष्टीमध्ये
आणि त्या प्रतीतीला तो सत्य मानतो, तोपर्यंत तो अखंड भयभीत राहील असं श्रुती माऊली आपल्याला सांगते. मग आपल्याला जीवनात जी कुठली भीती असेल, प्रत्येकाच्या भीतीचं स्थळ वेगळं आहे. समर्थ रामदास स्वामींनी छान सांगून ठेवलंय की भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड हे भयाने जणू व्यापून आहे. संपूर्ण मनुष्य जात, ती भारतातली असो भारताच्या बाहेरची असो, ही भयग्रस्त आहे, कुठल्या ना कुठल्या चिंतेने ग्रस्त आहे. वेगवेगळ्या प्रकारे हे भय आपल्या जीवनामध्ये अभिव्यक्त होतं. टॅरिफ सध्या वाढलेले आहेत, त्यामुळे सगळं स्टॉक मार्केट क्रॅश झालेलं आहे. आता माझं काय होईल, माझ्या संपत्तीचं कसं होईल, अशा प्रकारचं भय. माझ्या नोकरीचं काय होईल, माझा ले ऑफ होईल का, अशा प्रकारचं भय. आजाराचं भय, मृत्यूचं भय, प्रिय व्यक्ती निघून जाईल, वियोग होईल त्याचं भय. अशा वेगवेगळ्या प्रकारची भीती ही मनुष्याला वाटते आणि त्या भीतीचा तो अतिशय वरवर इलाज करण्याचा प्रयत्न करतो. हा वरवर इलाज न करता ते भय का वाटतं त्याच्या मुळाशी जर आपण गेलो, त्याच्या उगमाशी आपण गेलो, तर श्रुती आपल्याला सांगते की द्वितीयात वै भयम भवती. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत तुझ्या मनात कुठल्या ना कुठल्या प्रकारची भीती, चिंता, असुरक्षितता, सेन्स ऑफ इनसिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो, ही कायम घर करून राहील. आणि म्हणून तुला जर निर्भय व्हायचं असेल, निर्भय होण्यासाठी आपले संत खऱ्या अर्थाने निर्भय आणि निश्चिंत झालेले होते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की भयातीत ते संत आनंद पाहे. की आपले संत खऱ्या अर्थाने भयातीत झाले होते. का बरं भयातीत निर्भय झाले होते? कारण की अनंत पाहे, जे एक अद्वैत तत्व आहे, अनंत तत्व आहे, ते त्यांनी पाहिलं. आणि पाहिलं म्हणजे ते प्रत्यक्ष अनुभवलं. जया पाहता द्वैत काही दिसेना, भयो मानसी सर्वथाही असेना. अजिबात ज्यांच्या मनामध्ये कुठलीही चिंता, कुठलंही भय नाही, असे अंतर्बाह्य निर्भय झालेले आपले संत आणि आपल्या निर्भयतेची प्रतीती आणि आपल्या अद्वैताची प्रतीती त्यांनी आपल्या अभंगांमध्ये, संत रचनांच्या मध्ये लिहून ठेवलेली आहे. रीता ठावया राघवे वीण नाही, जिकडे पाहे तिकडे राजा राम कृपाळू, किंवा भरला घनदाट हरी दिसे. अशा वेगवेगळ्या प्रकारे संत सांगतात की मला सगळीकडे फक्त एकच तत्व दिसतं, म्हणजे अद्वैताची मला प्रतीती येते. आता याचा अर्थ आपल्या संतांना द्वैत दिसतच नाही का? त्यांना कळत नाही का की वाघ आणि बकरीमध्ये काय फरक आहे? त्यांना कळत नाही का माणूस आणि वृक्षामध्ये काय फरक आहे? तर असं आहे, संतांना त्यांच्या दृष्टीने सगळा हा फरक दिसतो, सगळं हे द्वैत दिसतं, परंतु हे सत्य नाही याची त्यांना दृढ अनुभूती आलेली असते, याचा त्यांना प्रत्यक्ष प्रचिती आलेली असते. आणि अशी संतांना अद्वैताची प्रचिती आली, अनुभव आला, म्हणून ते निर्भय झाले. आणि आपल्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्यासारखं भयातीत व्हायचं असेल, निर्भय निश्चिंत व्हायचं असेल, तर मग या द्वैत पसाऱ्याचा विवेक करणं आवश्यक आहे. आणि तो विवेक करण्यासाठी इथे आपण आज द्वैत विवेकाच्या पहिल्या काही श्लोकांचा विचार करणार आहोत. सगळ्यात पहिला जो श्लोक आहे द्वैत विवेकाचा, त्याच्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाचं आणि विशेषतः येणाऱ्या काही श्लोकांचं एक प्रास्ताविक केलेलं आहे, एक पार्श्वभूमी मांडलेली आहे. पहिल्या श्लोकामध्ये ईश्वरेणापि जीवेन, विद्यारण्य स्वामी म्हणतात, या श्लोकाचा अर्थ साधारण असा आहे की ईश्वराकडून आणि जीवाकडून द्वैत निर्माण होतं आणि हे जे द्वैत आहे हे आता पृथक पृथक म्हणजे वेगवेगळे करून सांगण्यात येत आहे. विद्यारण्य स्वामी म्हणतात की जे काही द्वैत आहे ते दोन प्रकारचं आहे. दोन प्रकारचं म्हणजे कुठल्या दोन प्रकारचं द्वैत? तर एक ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत, त्याला या प्रकरणामध्ये ईशकृत द्वैत असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं जीवाने निर्माण केलेलं द्वैत, त्याला या प्रकरणामध्ये जीवकृत द्वैत असं म्हटलेलं आहे. या दोन प्रकारच्या द्वैताचा विचार येणाऱ्या श्लोकांमध्ये केला जाणार आहे. मग इथे एक परत प्रश्न उपस्थित होतो. टीकाकारांची जेव्हा आपण टीका वाचतो तेव्हा हे प्रश्न आपल्या लक्षात येतात. आपण नुसतेच जर श्लोक आणि अर्थ वाचले तर त्याचा जो मथितार्थ आहे किंवा गर्भितार्थ आहे तो कळत नाही आपल्याला. परंतु टीकाकार म्हणतात की अशा प्रकारे जेव्हा श्लोकाची मांडणी केली जाते, प्रकरणाची मांडणी केली जाते, तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात हा संशय येणं स्वाभाविक आहे की तुम्ही सगळे वेदांती लोक, तुम्हाला नेहमी अद्वैताचं महत्त्व सांगायचं आहे, मग तुम्ही अद्वैत विवेक असं प्रकरण का नाही तयार केलं?
अद्वैतासंबंधीच तुम्ही निरूपण का नाही करत? द्वैत विवेक सांगण्याची तुम्हाला इथे काय आवश्यकता आहे? असा जर प्रश्न कोणाच्या मनात निर्माण झाला तर त्याचं उत्तर इथे देत आहेत विद्यारण्य स्वामी. जीवेन हेयो बंध स्फुटी भवेत. की अशा प्रकारे जर या द्वैताचं स्वरूप आपण व्यवस्थित समजावून घेतलं. कुठल्या द्वैताचं स्वरूप? तर एक आहे ईशकृत द्वैत, दुसरं आहे जीवकृत द्वैत. याचं स्वरूप जर आपण व्यवस्थित समजावून घेतलं तर ते स्वरूप समजल्यामुळे मनुष्याची म्हणजे आपली म्हणजे साधकाची बंधनातून खऱ्या अर्थाने सुटका होईल. मग आपल्याला जर बंधनाचा त्याग करायचा असेल तर द्वैताचं स्वरूप समजणं आवश्यक आहे. का बरं? कारण की आज आपल्याला हे द्वैत सत्य वाटतं. आज आपल्याला सगळा भेद सत्य वाटतो. बघा, आपण महाभूत विवेक या प्रकरणामध्ये शिकलो होतो की आत्मा नावाचं केवळ एकच तत्व सत्य आहे, ब्रह्मसत्यम. आणि हे जे सत्य तत्व आहे महाभूत विवेकामध्ये लिहिलं होतं की हे एकमेवा द्वितीय आहे. एकम एवम अद्वितीयम असे 3 शब्द आहेत. 3 प्रकारचे भेद या सृष्टीमध्ये असणं शक्य आहे. स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद. हा सगळा विषय आपण आता पुनरावृत्ती करणार नाही. मी फक्त थोडंसं स्मरण करून देते की आत्मतत्वामध्ये स्वगत भेद नाही म्हणून तो एकम, सजातीय भेद नाही म्हणून तो एवम आणि विजातीय भेद नाही म्हणून तो अद्वितीयम. असा एकमेवा द्वितीय आत्मा आहे आणि केवळ तोच एक सत्य आहे. मग तोच एक जर सत्य आहे तर आपल्याला तो सत्य का वाटत नाही? आपल्याला तो सगळीकडे का प्रचितीला येत नाही? आपल्याला हे सगळं दृश्य विश्व, ही मी, हा माझा देह, हे माझं घर, हा माझा फोन, अशी सगळी द्वैताची प्रचिती रोज का बरं येते? ती याच्यासाठी येते कारण की आपण एक पंचकोश विवेकामध्ये संकल्पना बघितली की उपाधी आहेत. दृश्य विश्वामध्ये हे जे वेगवेगळे आकार आपल्याला दिसतात या वेगवेगळ्या प्रकारच्या काल्पनिक उपाधी जणू निर्माण झाल्या. काल्पनिक उपाधींची काल्पनिक निर्मिती झाली. मागच्या पंचकोश विवेकाच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण उपाधी ही संकल्पना समजावून घेतली होती की मूळ एखाद्या पदार्थाला किंवा तत्वाला मर्यादित करणारी आणि व्यावृत्त म्हणजे वेगळी करून दाखवणारी जी वस्तू तिला उपाधी असं म्हणतात. जसं कप ही चहाची उपाधी आहे किंवा घट ही आकाशाची उपाधी आहे. बघा, हे संपूर्ण आकाश केवळ एकच होतं, एकच आहे अजूनही. पण या आकाशामध्ये एका विशिष्ट जागेमध्ये मी माझं घर बांधलं आणि या घराच्या मधलं जे आकाश त्याला शास्त्राच्या भाषेत मठाकाश म्हणतात. हा माझा मठ आणि हे माझ्या मठातलं मठाकाश. म्हणजे व्यापक आकाशापेक्षा मी या मठाकाशाला वेगळं पाडलं आणि याच घरामध्ये मी जर एखादा घट ठेवला तर ते घटामधलं आकाश त्याला मी अजून वेगळं पाडलं. आकाशामध्ये वास्तविक कुठलाही भेद झाला नाही, छेद झाला नाही, परंतु मठाच्या उपाधीमुळे म्हणजे या 4 भिंतींच्या उपाधीमुळे जणू मठाकाश व्यापक आकाशापासून वेगळं झालं आणि जणू घटाकाश व्यापक आकाशापासून वेगळं झालं. तसंच या व्यापक आत्मचैतन्यामध्ये किंवा शुद्ध चैतन्यामध्ये माया नावाची उपाधी तयार झाली आणि त्या मायेनी सीमित चैतन्य त्याला आपण ईश्वर असं म्हटलं आणि अविद्येनी किंवा पंचकोशानी सीमित चैतन्य त्याला आपण जीव असं म्हटलं. मग मायेच्या उपाधीनी उपहित असलेला किंवा मायेच्या उपाधीनी मर्यादित झालेला ईश्वर हा एक भाग आणि वेगवेगळ्या देह वेगवेगळ्या आकारांनी उपहित झालेला किंवा मर्यादित झालेला मनुष्य किंवा सगळे चेतन प्राणी. आपण सध्या फक्त चरसृष्टीचा इथे विचार करतोय, परंतु अचेतन सृष्टीसाठी देखील हाच नियम आहे. मग अशा प्रकारे या काल्पनिक उपाधींची काल्पनिक निर्मिती झाली आणि त्यामुळे जणू या व्यापक चैतन्यामध्ये वेगवेगळे विभाग पडले, विभाजन झालं आणि मनुष्याच्या म्हणजे आपल्या दृष्टीने ही द्वैताची निर्मिती झाली. अशा प्रकारे एक ही जी पार्श्वभूमी आहे की द्वैताची निर्मिती कशी झाली, द्वैताचं स्वरूप काय आहे, हे इथे समजावून सांगण्यासाठी आपल्याला या येणाऱ्या प्रकरणाची रचना केलेली आहे असं विद्यारण्य स्वामी म्हणतात. ईशकृत द्वैत, जीवकृत द्वैत, त्यापैकी श्लोक क्रमांक 2 ते श्लोक क्रमांक 9 या संपूर्ण समूहामध्ये ईश्वराने ही सृष्टी कशी निर्माण केली हे वेगवेगळ्या श्रुतींची प्रमाणं घेऊन, उपनिषदांची प्रमाणं घेऊन समजावून सांगितलेलं आहे. बघा, मनुष्याला जे बंधन होतं,
मागच्या प्रकरणात आपण बघितलं होतं की मनुष्य हा 5 कोशांमध्ये बांधलेला असतो किंवा अडकलेला असतो. का बरं अडकलेला असतो? कारण की त्याला मी म्हणजे 5 कोशांपैकी कुठला तरी एक कोश आहे असं सातत्याने वाटतं. मी म्हणजे देह आहे, मी म्हणजे मन, मी म्हणजे बुद्धी, मी म्हणजे प्राण. अशा वेगवेगळ्या प्रकारे तो कशाला तरी चिकटून राहतो आणि हे चिकटून राहिल्यामुळे त्याच्या जीवनात बंधन निर्माण होतं. तो त्या कोशांमध्ये अडकून पडतो. मग त्याला या कोशांमधून स्वतःची मुक्ती करून घ्यायची असेल तर कसा विचार करायचा ते आपण पंचकोश विवेकात बघितलं. द्वैत विवेक प्रकरणामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे द्वैत आणि भेद आहेत, त्यातले कुठले कुठले भेद मनुष्यासाठी बंधनकारक आहेत त्या सगळ्याचं स्वरूप सांगितलं जाणार आहे. काही जे भेद आहेत ते ईश्वराने निर्माण केले, काही जे भेद आहेत ते जीवाने निर्माण केले. त्यातले बंधनकारक कुठले ते आता आपण समजावून घेऊ. आणि ते समजावून घेण्यासाठी जी सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती सगळ्यात पहिली गोष्ट 2 श्लोक क्रमांक 2 ते 9 याच्यामध्ये वेगवेगळ्या श्रुतिवचनांचा आधार घेऊन विद्यारण्य स्वामी आपल्याला समजावून सांगणार आहेत की या सृष्टीची निर्मिती कशी झाली, जगाची उत्पत्ती कशी झाली. बघा, या संपूर्ण श्लोकांच्या समूहाचा अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वाचा सिद्धांत आहे, वेदांत शास्त्राचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे की जिथे जिथे सृष्टी निर्मितीची प्रक्रिया सांगितली जाते त्या संपूर्ण प्रक्रियेला अध्यारोप असं वेदांताच्या भाषेत म्हणतात. अध्यारोप म्हणजे जिथे जे वास्तविक नाही तिथे ते आहे अशी तात्पुरती सोयीसाठी कल्पना करणे किंवा त्याची त्या दृष्टीने प्रतीती घेणे याला म्हणतात अध्यारोप. जे नाही त्याचा त्याच्यावर ते जणू आहे असा केलेला आरोप त्याला म्हणतात अध्यारोप. वेदांत शास्त्राचा मूळ सिद्धांत आहे की हे जग अस्तित्वातच नाही, या जगाची निर्मिती झालेलीच नाही. त्याला शास्त्राच्या भाषेत म्हणतात अजातवाद. अजात म्हणजे ज्याचा जन्मच झालेला नाही. हा जो अजातवाद आहे हा मुख्यतः मांडुक्य उपनिषदात सांगितलेला आहे. मांडुक्य उपनिषदाचा तो विषय आहे. आज पंचदशीचा तो विषय नाही म्हणून आपण त्या दिशेने विचार करणार नाही. परंतु मूळ सिद्धांत आहे की जगाची निर्मिती झालेलीच नाही. परंतु हा जो मूळ शास्त्राचा सिद्धांत आहे हा तुमच्या आमच्या प्रतीतीशी जुळणारा नाही. कोट्यावधी लोकांना ही सृष्टी सत्य वाटते, खरी वाटते. आपल्याला खरी वाटते की नाही? आपल्याला जर कोणी सांगितलं की हे जग निर्माणच झालं नाही तर आपण म्हणू की बाबा तूच निर्माण झालेला नसेल, मी नक्की निर्माण झाली आहे, माझं घरसुद्धा निर्माण झालंय, माझी नोकरी, माझी मुलं, आम्ही सगळे झालेलो आहोत निर्माण, खरे आहोत असं आम्हाला वाटतं. आपल्यासारखी कोट्यावधी लोकांची समजूत आहे. ती समजूत गृहीत धरून शास्त्राने की ठीक आहे तुम्हाला जग सत्य वाटतं ना, मग जे जग तुम्हाला सत्य वाटतं त्याची निर्मिती झालेली असली पाहिजे. मग ती निर्मिती कशी झाली? ती निर्मिती कशी झाली हे वेगवेगळ्या उपनिषदांच्या मध्ये सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची की ही जी प्रक्रिया आहे ही प्रत्येक उपनिषदाने थोडी वेगवेगळ्या प्रकारे सांगितली आहे. वेगवेगळ्या प्रकारे सांगितली असल्यामुळे त्या सगळ्यांची सांगड घालणं, त्या सगळ्यांची जोडी लावणं, त्या सगळ्यांचं एकमेकांमध्ये मॅपिंग करण्याचा प्रयत्न आपण साधक या दृष्टीने कधीही करू नये. कारण की मुळात ते निरर्थक आहे. असं आहे की ही जी सृष्टी आहे सध्या जरी आपल्याला सत्य वाटत असली तरी त्याच्यासाठी एक दुसरा दृष्टांत देतात की एखादी व्यक्ती आहे झोपलेली, झोपेमध्ये तिला स्वप्न पडलं. मूळ भगवान शंकराचार्यांनी हे उदाहरण दिलेलं आहे मुंडक उपनिषदाच्या भाष्यामध्ये की झोपलेल्या व्यक्तीला स्वप्नामध्ये असं कळलं की मला आता पुत्र झाला. आणि पुत्र झाल्यावरती त्यांनी ते खूप सेलिब्रेट केलं की चला मला मुलगा झाला, मग तो या दिवशी झाला, या गावात झाला, या हॉस्पिटलमध्ये झाला, त्याची आता पत्रिका बनवू, त्याला आता शाळेत घालू, त्याच्यासाठी आपण सेव्हिंग करू वगैरे वगैरे बरंच नियोजन केलं. मग झोपेतून उठल्यावर त्याला कळलं की अरे ते सगळं स्वप्न होतं, मुलगा मुळात जन्माला आलाच नव्हता. अशी ही जी परिस्थिती आहे स्वप्नात जन्मलेल्या मुलासारखी, किंवा त्याला अजून एक उदाहरण दिलं जातं की वंध्या पुत्र म्हणजे वंध्या स्त्रीचा पुत्र, तशी ही सृष्टी आहे की ही मुळात झालेली नाही पण ती झाल्यासारखी वाटते असं गृहीत धरून ही मांडणी केलेली आहे. म्हणून त्याला अध्यारोपाची मांडणी म्हणतात. आणि उपनिषदकार द्रष्टे ऋषी जे जे होते त्यांना प्रत्येकाला ज्या ज्या पद्धतीने स्फुरण झालं त्या पद्धतीने त्यांनी ते शब्दबद्ध केलं. म्हणून कुठे वेगळ्या प्रकारची मांडणी आहे, कुठे वेगळ्या प्रकारची मांडणी आहे, क्रम वेगळा आहे, एलिमेंट्स वेगळे आहेत, शब्द वेगळे आहेत.
मग समर्थांनी असं सांगितलं होतं आत्मारामात, समर्थांनी तसं सांगितलं होतं दासबोधामध्ये, आणि मनाच्या श्लोकात असं सांगितलंय, ज्ञानेश्वरीत तसं सांगितलंय, गीतेत असं सांगितलंय, उपनिषदात काहीतरी वेगळंच सांगितलंय, त्यांच्यात सुद्धा एकवाक्यता नाही, या उपनिषदात हे, त्या उपनिषदात ते, असे खूप व्हेरिएशन्स आपल्याला सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेत दिसतील. तेवढ्यापुरतं तेवढं एक सिस्टीम प्रणाली म्हणून ते समजावून घ्यावे. फार त्याचं हेअर स्प्लिटिंग ॲनालिसिस करू नये आणि फार त्याच्यामध्ये आपलं डोकं लढवू नये, कारण की सृष्टी कशी निर्माण झाली याच्यापेक्षा आज आपल्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे की एकतर ती मिथ्या आहे हे जाणून घ्यावं, किंवा ती ईश्वराची आहे हे जाणून घ्यावं, किंवा ती ब्रह्मरूप आहे हे जाणून घ्यावं, किंवा ती झालीच नाही हे जाणून घ्यावं. काहीतरी करावं आणि या सृष्टीमधली आपली इन्व्हेस्टमेंट कमी करावी, आपली गुंतवणूक कमी करावी, हा मुख्य उद्देश आहे. सृष्टी निर्माण कशी झाली त्याचं सायंटिफिक ॲनालिसिस करणं हे आपलं उद्दिष्ट नाही. त्यामुळे ही सगळी अध्यारोपाची मांडणी आहे. हे लक्षात ठेवून आपण या प्रक्रियेचा अगदी थोडक्यात अभ्यास करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत द्वैत विवेक प्रकरणामध्ये. अध्यारोपाच्या बरोबर नेहमी अपवाद असतो आणि अपवाद म्हणजे जे सत्य आहे ते सांगणं. सृष्टी निर्माण कशी झाली हे आधी सांगतात, परंतु ते सगळं सांगितल्यावर म्हणतात की मुळात ही निर्मिती मिथ्या आहे, निर्मितीची प्रक्रिया मिथ्या आहे, निर्माण झाल्यावर जी आपल्याला प्रचितीला येते ती सृष्टीसुद्धा मिथ्या आहे. मग सत्य काय आहे? तर सत्य केवळ ब्रह्म आहे. त्या ब्रह्म नावाच्या तत्वाचा आपल्याला खऱ्या अर्थाने विचार करायचा, परंतु तो करण्याआधी या सृष्टीचा थोडासा विचार, विवेक, मीमांसा केली पाहिजे. म्हणून ईशकृत द्वैत सांगणं चालू आहे, ज्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 2 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा विद्यारण्य स्वामी एका श्वेताश्वेतर उपनिषदातल्या श्रुतीचा आधार घेतात. आपण 1-2 श्रुतींचा विस्ताराने विचार करू आणि उरलेल्यांना केवळ स्पर्श करू, कारण की साधारण तीच प्रक्रिया वेगवेगळ्या शब्दात या समूहामध्ये मांडलेली आहे. तर पहिल्या या श्लोक क्रमांक 2 मध्ये असं सांगतात, मायाम तु प्रकृतीम विद्याम मायिनम च महेश्वरम. ही मूळची श्रुती आहे. बघा, हे जे सगळे श्लोक आहेत पंचदशीमधले, यांची रचना करताना विद्यारण्य स्वामींनी मूळ श्रुतिवचनांच्या मधले काही भाग जसेच्या तसे उचलले आणि ते एका वेगळ्या प्रकारच्या संस्कृत श्लोकरचनेमध्ये त्याची गुंफण करून तो श्लोक इथे मांडलेला आहे. श्लोकांच्या शब्दांवरून आपल्याला इन्फर करावं लागतं की कुठल्या उपनिषदातली ही कुठली श्रुती आहे. अर्थात आपला तेवढा अभ्यास झालेला नाही, आपल्याला हे कनेक्शन्स करता येत नाहीत, पण ज्यांनी पंचदशीची टीका लिहिली अशा वेगवेगळ्या टीकाकारांनी हे कनेक्शन्स करून ठेवलेले आहेत. त्याच्यामधून आपल्याला कळतं की कुठली श्रुती ही कुठून घेतलेली आहे. दुसऱ्या श्लोकातली जी श्रुती आहे मायाम तु प्रकृतीम विद्याम, ही श्वेताश्वेतर उपनिषदातून घेतलेली श्रुती आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात मूळ श्रुतीमध्ये की मायेचंच दुसरं नाव प्रकृती हे आहे. माया जेव्हा ही संपूर्ण चराचर सृष्टी आपल्या अव्यक्त स्वरूपातून जणू व्यक्त करते, तेव्हा त्याच मायेला प्रकृती असं म्हणतात. मायेची वेगवेगळी नावं आहेत, ती वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरली जातात, वेगवेगळ्या दर्शनांच्या मध्ये तिचा वेगवेगळा अर्थ आहे. त्यामुळे आत्ता आपण केवळ एवढाच विचार करू की श्वेताश्वेतर उपनिषदामधली ही श्रुती मायेला प्रकृती म्हणतात, जेव्हा तिच्यामधून या चराचर सृष्टीची निर्मिती होते. या मायेने युक्त जे चैतन्य आहे, मायिनंच महेश्वरम, त्या मायेने युक्त चैतन्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. आणि ईश्वर या मायेचा स्वीकार करतो. त्या मायेच्या उपाधीचा स्वीकार केलेलं जे चैतन्य आहे त्याला आपण ईश्वर असं म्हणतो. आणि तो ईश्वर या मायेच्या म्हणजे शक्तीच्या साह्याने या संपूर्ण सृष्टीची रचना करतो. ईश्वराकडे काही विशेष शक्ती आहेत. त्याला शास्त्रामध्ये म्हणतात 3 प्रकारच्या शक्ती आहेत. कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम, अशा या 3 शक्ती आहेत. कर्तुम म्हणजे कुठलीही गोष्ट करणं ही शक्ती ईश्वराकडे आहे. तो जेव्हा ठरवतो एखाद्या ठिकाणी भूकंप करायचा, एखाद्या ठिकाणी महापूर आणायचा, तेव्हा त्याच्या नियोजनानुसार तो भूकंप आणि महापूर याच्यासारख्या मोठ्या गोष्टी समष्टी स्तरावर घडवून आणतो. कर्तुम शक्ती. अकर्तुम शक्ती याचे 2 वेगवेगळ्या प्रकारे अर्थ केलेले आहेत टीकाकारांनी. अकर्तुम शक्ती म्हणजे जे केलेलं आहे ते नष्ट करणे, हा त्याचा एक भाग आहे. की अशी एखादी गोष्ट आहे जी ईश्वराने निर्माण केली आणि त्याच्याच योजनेने नंतर नष्ट केली. की असे काही प्राणी आहेत, उदाहरणार्थ डायनोसॉर सारखे प्राणी,
ते ईश्वराने निर्माण केले, बरेच वर्ष ते टिकले. पण आजकाल हल्ली काही आपल्याला डायनोसॉर वगैरे दिसत नाहीत सृष्टीमध्ये, मग ते त्यांनी नष्ट करून टाकले नंतर. हा अकर्तुमचा एक अर्थ आहे. आणि अकर्तुमचा दुसरा अर्थ आहे जो शास्त्रकारांनी दिलेला आहे की काहीही न करणे ही सुद्धा शक्ती ईश्वराकडे आहे. कुठलीही ठरवलेली गोष्ट करणे आणि एखादी गोष्ट नाही करायची असं त्याने ठरवली तर ती न करणे. मनुष्याचं असं आहे बघा, म्हणजे मी रोज ठरवते की मी आता रोज सकाळी 5 वाजता उठणार. ही माझी काहीतरी करण्याची इच्छा आहे, पण माझ्या इच्छेनुसार मी करू शकते का? जेमतेम 5 दिवस मी सकाळी 5ला उठते, 6व्या दिवशी मी झोपून जाते. त्यामुळे जे मी करायचं ठरवलंय ते मी करू शकत नाही. जे मी नाही करायचं ठरवलंय की मी रात्री जास्त उशिरा जागणार नाही असं मी रोज ठरवते, पण रोज IPLची मॅच असते, रोज मी मॅच बघत बसते, आज कोण जिंकलं, उद्या कोण जिंकलं, आणि मग रोज माझं जागरण होतं. मग मी जे करायचं नाही हे जे मी ठरवते ते मला तसं वागता येत नाही, आणि जे करायचं मी ठरवते त्यानुसार सुद्धा मला वागता येत नाही. मला माझ्या इच्छेनुसार वागता येत नाही, पण ईश्वर त्याच्या इच्छेनुसार वागतो. त्यांनी एखादी गोष्ट करायची नाही असं ठरवलं, म्हणजे आपण साधं उदाहरण घेऊ की ईश्वराने ठरवलं की हे जे झाड आहे हे गुलाबाचं झाड आहे आणि याला फक्त गुलाबाची फुलं येतील, याला चाफ्याची फुलं येणार नाहीत. हे ईश्वराने ठरवलं की गुलाबाची फुलं येतील आणि चाफ्याची येणार नाहीत. आणि तशाच प्रकारे सगळी ही झाडं आहेत की त्याला फक्त गुलाबाची फुलं येतात, चाफ्याची येत नाही. आंब्याच्या झाडाला फक्त आंबेच लागतात, पेरू लागत नाही. अशा प्रकारे ईश्वराने या सृष्टीचं नियोजन केलं. काही गोष्टी तो करतो, काही गोष्टी तो करत नाही किंवा केलेल्या नष्ट करतो. आणि तिसरी एक वेगळी शक्ती ईश्वराकडे आहे, त्याला म्हणतात अन्यथा कर्तुम शक्ती. अन्यथा कर्तुम म्हणजे ईश्वराने या सृष्टीच्या निर्मिती आणि संचलनासाठी जे काही नियम ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये अपवादात्मक कधीतरी वेगळ्या प्रकारे घटना घडवून आणणं, किंवा एखादी गोष्ट जी नाही व्हायला पाहिजे ती घडवून आणणं, किंवा जी घडायला पाहिजे तिला न घडवणं, अशा सगळ्या गोष्टी त्याला अन्यथा कर्तुम शक्ती म्हणतात. याचं साधं उदाहरण म्हणजे ईश्वरी योजनेतला नियम आहे की विष खाल्लं की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू व्हावा. ही ईश्वराच्या योजनेतली एक घटना आहे, हा एक नियम आहे. परंतु या घटनेला ईश्वराने स्वतःच अपवाद केला. कोणासाठी केला? संत मीराबाईसाठी केला. आपल्याला सगळ्यांना परिचयाचं आहे की जे ईश्वराचे अनन्य भक्त असतात आणि ज्यांची ईश्वराकडून काहीही अपेक्षा नसते, जे ईश्वराला असं म्हणत नाहीत की देवा माझ्यासाठी तू न तुझ्या अन्यथा कर्तुम शक्तीचा वापर कर, असं जे ईश्वराकडे मागणं मागत नाहीत, जे केवळ अत्यंत अनन्य भावाने ईश्वराची भक्ती करतात, क्वचित एखाद्या एक्सेप्शनल भक्तासाठी एक्सेप्शनल केसमध्ये ईश्वर त्याची अन्यथा कर्तुम शक्ती वापरू शकतो. वापरेलच याची खात्री नाही, पण वापरू शकतो. आणि अशा प्रकारे तो त्या भक्ताला तारू शकतो. तर अशा या ईश्वराच्या 3 शक्ती आहेत. त्यांच्या मदतीने तो या संपूर्ण सृष्टीचं नियमन करतो, संचलन करतो. मुख्यतः इथे हे दाखवणं चालू आहे की हे जी संपूर्ण सृष्टी आहे ही ईश्वराने निर्माण केली आणि तोच तिचं त्याच्या योजनेनुसार संचलन करतो. मग ईश्वराने ही जी निर्मिती केली, हाच जो विचार आहे हा पुढे 3ऱ्या श्लोकामध्ये ऐतरेय उपनिषदाची श्रुती घेऊन आपल्याला समजावून सांगतात विद्यारण्य स्वामी. ऐतरेय उपनिषदाची श्रुती आहे आत्मा वा इदम एकहा एव अग्रे. इदम या शब्दाने ज्या ज्या गोष्टींचा निर्देश केला जातो, आपण बघा म्हणतो की ही सृष्टी, हा दिवा, हे पाणी, ही मुलगी, हा मुलगा, ही वस्तू, हे प्रकरण, ही घटना, अशा वेगवेगळ्या प्रकारे हा, ही, हे या शब्दांनी आपण जिथे जिथे निर्देश करू शकतो त्या संपूर्ण सृष्टीला इदंतेची सृष्टी असं म्हणतात. आणि ही जी इदंतेची सृष्टी होती हिच्या निर्मितीच्या आधी केवळ आत्मा नावाचं तत्व होतं असं ऐतरेय उपनिषद म्हणतं. आत्मा नावाचं तत्व केवळ ब्रह्म, केवळ परमात्मा होता. आत्मा वा इदम एकहा एव अग्रे, दुसरं काहीही नव्हतं या सृष्टीच्या निर्मितीच्या आधी. मग आपल्याला आज जी सृष्टी दिसतीये ती सगळी कुठून आली, कुठून निर्माण झाली, कोणी निर्माण केली? त्याच श्रुतीमध्ये पुढे सांगितलंय 6 ईक्षत लोकांनु सृजे इति. त्यांनी ईक्षण केलं,
त्यांनी म्हणजे कोणी ईक्षण केलं तर ईश्वराने ईक्षण केलं. परमात्मा म्हणजे निर्गुण परमात्मा ईक्षण करत नाही. जिथे जिथे ईक्षण म्हणलेलं आहे ईश्वर ते ईक्षण करतो. ईक्षण शब्दाचा अर्थ आहे ज्ञानपूर्वक संकल्प करतो. ब्रह्म नावाच्या तत्वावरती आपण सुरुवातीला ही प्रक्रिया बघितली आहे की मी एक आहे आणि मी बहु व्हावं असं एक स्फुरण निर्माण झालं. त्या स्फुरणातून ईश्वराची निर्मिती आहे आणि हा ईश्वर पुढे संपूर्ण सृष्टीची निर्मिती करतो. आणि या सृष्टी निर्मितीच्या आधी ईश्वर स्वतः ईक्षण करतो. आणि ईक्षण म्हणजे ज्ञानपूर्वक संकल्प करतो. ईश्वर असं ठरवतो. ईश्वराला संपूर्ण ज्ञान आहे. बघा ही जी सृष्टी आहे तिचं उत्पत्ती स्थिती लय अशा प्रकारे चक्राकार गतीने ही अखंड चालू आहे. लय झाल्यावरती ती काही काळ बीजावस्थेत राहते, परत सुरू होते, परत राहते आणि परत तिचा प्रलय होतो. असं हे चक्र अखंड चालू आहे. मग ईश्वर जेव्हा सृष्टीची नवीन निर्मिती करतो तेव्हा जुनी जी निर्मिती झाली त्याचं त्या ईश्वराला ज्ञान असतं. म्हणजे जुन्या सृष्टीचा एक ब्लूप्रिंट त्याला माहिती असतो. त्याचा तो ज्ञानपूर्वक संकल्प करतो त्या मदतीने आणि त्याच मदतीने त्या जुन्या सृष्टीच्या ज्ञानाच्या मदतीने तो नवीन सृष्टीची निर्मिती करतो. असं हे उत्पत्ती स्थिती लयाचं चक्र अखंड चालू आहे. मागे आपण एका प्रकरणामध्ये हा विचार केला असावा की ईश्वर या सृष्टीचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. शास्त्रीय संकल्पना आहे, इथे झाली असावी असं मी गृहीत धरतीये. उपादान कारण म्हणजे मटेरियल कॉज आणि निमित्त कारण म्हणजे थोडक्यात समजावून घेऊ म्हणजे परत वेगवेगळ्या वेळेस ही संकल्पना लागणारच आहे की घट हे जेव्हा कार्य असतं तेव्हा घट हे कार्य निर्माण होण्यासाठी कुठलीही निर्मिती होण्यासाठी दोन प्रकारची कारणं असतात. एक आहे त्याला म्हणतात उपादान कारण, दुसरं आहे त्याला म्हणतात निमित्त कारण. घट हे कार्य निर्माण होण्यासाठी माती हे उपादान कारण आहे. ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या अभावी कार्य राहतच नाही असं जे कारण त्याला म्हणतात उपादान कारण. माती या कारणाचा घटामध्ये तिन्ही काळी समावेश आहे. घट निर्माण होण्याच्या आधी देखील माती आहे. घट प्रत्यक्ष असताना सुद्धा माती आहे आणि उद्या उठून घट फुटला तरी माती आहे. घटामधून मी आता माती वेगळी करते असं म्हटलं तर ते शक्य नाही. माती हे उपादान कारण आहे. मातीशिवाय घट अस्तित्वात असणं शक्य नाही. म्हणून माती हे घटाचं उपादान कारण आहे. आणि घट निर्माण होताना दुसरं जे असतं त्याला म्हणतात निमित्त कारण. कुंभार किंवा ते चक्र किंवा तो दंड ज्याच्या मदतीने कुंभार तो घट घडवतो त्याला म्हणतात निमित्त कारण. निमित्त कारण म्हणजे कार्य करताना ज्याची आवश्यकता आहे परंतु कार्य संपल्यावर ज्याची काहीही आवश्यकता राहत नाही त्याला म्हणतात निमित्त कारण. कुंभार चक्र किंवा दंड या तीनही कारणांचं कार्य करताना प्रत्यक्ष घट बनवताना उपयोग आहे. एकदा घट बनला की कुंभार वेगळा झाला चक्र वेगळं झालं तरी घटाला काहीही फरक पडत नाही. असं घटाचं माती हे उपादान कारण आणि कुंभार हे निमित्त कारण. तसं या संपूर्ण सृष्टीचं ईश्वर हेच उपादान कारण आहे आणि ईश्वर हेच निमित्त कारण आहे. ईश्वराने जेव्हा असा संकल्प केला ज्ञानपूर्वक संकल्प सहा ईक्षत लोकान सृजैहि मला या संपूर्ण सृष्टीची रचना करायची असं जेव्हा त्यांनी ईक्षण केलं संकल्प केला तेव्हा ते सृष्टीची रचना करण्यासाठी जे मटेरियल आहे ते त्यांनी बाहेरून कुठून आणलं नाही. ते त्यांनी आपल्याच आतून निर्माण केलं. बघा मला जेव्हा घर बांधायचं असतं कुठल्याही माणसाला जेव्हा घर बांधायचं असतं तेव्हा घर बांधण्यासाठी तो एवढं मोठं काय आधी वाळू आणतो मग माती आणतो सिमेंट आणतो पाणी आणतो आणि सगळा तो जो काही रस्ता आहे कॉर्पोरेशनचा तो रस्ता पूर्ण ब्लॉक होऊन जातो. सगळे लोक वैतागतात की अहो तुम्ही केवढं सगळं सामान आणून इथे जमा केलंय आता हे घर बांधेपर्यंत आमचा रोज खोळंबा होणार. मनुष्याला जेव्हा घर बांधायचं तेव्हा तो 10 ठिकाणाहून सामग्री गोळा करतो आणि मग हे घर बांधतो. ईश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याला बाहेरून कुठून ही सामग्री आणावी लागली नाही. ही सगळी सामग्री म्हणजे मटेरियल त्यांनी आपल्याच आतून निर्माण केलं. आपणच स्वतः विचार केला आणि आपणच स्वतः निर्मिती केली. उपादान कारण सुद्धा तोच आहे, मटेरियल सुद्धा तोच आहे आणि निर्माता सुद्धा तोच आहे, निमित्त सुद्धा तोच आहे. उपादान कारण आणि निमित्त कारण हे अभिन्न आहेत म्हणजे वेगवेगळे नाहीत,
एकच आहेत, म्हणून ईश्वराला या सृष्टीचं अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणतात. आणि असा हा ईश्वर त्यांनी केवळ आपल्या संकल्पातून या सृष्टीची रचना केली, असं ऐतरेय उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. हाच जो विचार आहे तो पुढे श्लोक क्रमांक 4 आणि 5 मध्ये कंटिन्यू करतात. आणि 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये तैत्तिरीय उपनिषदाचा आधार घेतलेला आहे आणि तैत्तिरीय उपनिषदामध्ये क्रम दिलेला आहे. बघा, ऐतरेयामध्ये किंवा श्वेताश्वेतरमध्ये सृष्टीच्या निर्मितीचा क्रम दिला नव्हता. एका ठिकाणी सांगितलं आधी पहिल्यांदा की ईश्वर हा निर्माता आहे, दुसऱ्यांदा सांगितलं की त्यांनी आपल्या संकल्पातून सृष्टी निर्माण केली, तिसऱ्यांदा आता सृष्टी निर्मितीचा क्रम सांगतायत की आत्मनः आकाशः संभूतः, आकाशात वायुः, वायो अग्निः, अग्नेः आपः, आभ्यः पृथ्वीः, पृथिवी औषध्या, औषधीभ्यः अन्नम, अन्नात पुरुषः, अशी मूळ तैत्तिरीय उपनिषदातली श्रुती आहे. त्याच्यात असं म्हणलेलं आहे की या निर्गुण परमात्म्यापासून सुरुवातीला आधी आकाश निर्माण झालं, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून आप, पृथ्वी, औषधी, अन्न आणि पुरुष. पुरुष म्हणजे आपल्याला दिसणारे वेगवेगळे जीव. असे हे सगळे क्रमाक्रमाने उत्पन्न झाले. आता तुम्ही म्हणाल की निर्गुण परमात्म्यापासून डायरेक्ट आकाश कसं निर्माण झालं, तर इथे मध्ये जो सगुण परमात्मा किंवा ईश्वर आहे हा अध्यरूत धरायचा. जसं मी म्हटलं, प्रत्येक ठिकाणी ईश्वर हा शब्द वापरलेला नाही. आपल्याला या गोष्टी टीकाकारांच्या नुसार, भाष्यकार, शंकराचार्य या वेगवेगळ्या लोकांच्या मदतीने समजावून घ्याव्या लागतात. इथे सांगितलेलं जरी असेल की आत्म्यापासून आकाश निर्माण झालं, तरी मध्ये ईश्वर आहे आणि ईश्वराने हे निर्माण केलं हे आपल्याला गृहीत धरावं लागतं. मुळात ही सगळी निर्मिती ही अध्यारोपाची भाषा आहे. त्या स्वप्नातल्या मुलासारखं आहे. कोणी म्हणेल की तो स्वप्नातला मुलगा किंवा वंध्यापुत्रासारखा आहे, कोणी म्हणेल की हा वंध्यापुत्र जर्मनीमध्ये जन्माला आला, कोणी म्हणेल भारतात जन्माला आला, कोणी म्हणेल अमेरिकेत आला, कोणी म्हणेल 400 वर्षापूर्वी आला, कोणी म्हणेल आत्ता माझ्या समोर आला, कोणी म्हणेल गोरापान आहे, कोणी म्हणेल काळा आहे एकदम. असं कोणी काहीही म्हटलं तरी काहीच फरक पडत नाही की मुळात तो वंध्यापुत्र आहे, मुळात तो स्वप्नात निर्माण झालेला पुत्र आहे. त्याची किती चिकित्सा करायची, ह्याने काय म्हणलं त्याने काय म्हणलं. समर्थ म्हणतात की आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे. ही संपूर्ण सृष्टी मिथ्या आहे हे आधी ओळखायचं आणि ओळखून त्याच्यानंतर तिचा हळूहळू निराश करायचा. अध्यारोप आहे हे आधी समजावून घ्यायचं आणि हळूहळू निराश करत अपवादाकडे यायचं. म्हणजे जे खरं तत्व आहे, आत्मतत्व आहे, त्याच्याकडे हळूहळू आपल्याला नंतर यायचंय. जोपर्यंत आपल्याला सृष्टी सत्य वाटते तोपर्यंत ही कुठली तरी एक मांडणीची सिक्वेन्स म्हणा, क्रम म्हणा, प्रक्रिया म्हणा आपण समजून घ्यायची, कुठली तरी गृहीत धरायची आणि पुढे जायचं. परत एकदा आपण रिपीट करूया की सृष्टी निर्माण कशी झाली हा आपल्या चिंतनाचा विषय नाही. ती जशी आहे तशी मिथ्या आहे आणि तिच्यामध्ये आपली गुंतवणूक कमी करून घेणं हा आपल्या चिंतनाचा विषय आहे. मग त्याच तैत्तिरीय उपनिषदामध्ये पुढे सांगितलेलं आहे की सहा अकामयत बहुश्याम प्रजा येय. आधी तो सिक्वेन्स सांगितला आणि परत तीच गोष्ट सांगितली तैत्तिरीयमध्ये की मीच बहु व्हावे अशा प्रकारे कामनेनी त्या ईश्वराने ज्ञानरूप संकल्प केला, तप केलं. सहा तपहा तप्त्वा इदम सर्वम असृजत. बघा, तैत्तिरीयमध्ये सांगितलंय की त्यांनी आधी एक विशिष्ट प्रकारे आत्मनः आकाशः संभूतः असा क्रम सांगितला आणि नंतर सांगितलं की ईश्वराने अशा प्रकारे तप केलं आणि अशा प्रकारे निर्मिती केली, ईक्षण केलं, सृजन केलं वगैरे. अशा दोन्ही प्रकारच्या श्रुती या तैत्तिरीय उपनिषदामध्ये आलेल्या आहेत, ज्या 4थ्या 5व्या श्लोकामध्ये समजावून सांगितल्या. आणि मग 6व्या श्लोकामध्ये छांदोग्य उपनिषदातली श्रुती सांगितली, जिचं थोडंसं वेगळं वर्णन आहे. सत एव सौम्य इदमग्रे आसे. हे जग निर्माण होण्याच्या आधी केवळ ब्रह्म नावाचं तत्व होतं, सतरूपाने ते होतं. त्यांनी ईक्षण केलं. बघा, आता ईक्षण जे करतं तो निर्गुण परमात्मा करत नाही, तिथे सगुण परमात्मा म्हणजे ईश्वर आहे हे आपण गृहीत धरायचं. ईक्षण केलं म्हणजे ज्ञानपूर्वक विचार केला, एक तप केलं. आणि छांदोग्यामध्ये इंटरेस्टिंगली असं म्हटलेलं आहे की 3 भूतं निर्माण झाली, अग्नी, जल आणि पृथ्वी निर्माण झाले, अंडजादी जीव निर्माण झाले.
इतर बऱ्याच उपनिषदांच्या मध्ये आणि शास्त्र ग्रंथांच्या मध्ये 5 महाभूतांची निर्मिती सांगितली आहे. जशी आपण आता तैत्तिरीयामध्ये बघितली होती, त्याच्यामध्ये आकाश, वायू, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5ही भूत सांगितली. परंतु छांदोग्यामध्ये 3च भूत सांगितलेली आहे निर्मिती: अग्नी, जल आणि पृथ्वी. इतर सर्व ग्रंथांमध्ये पंचीकरणाची प्रक्रिया दिलेली आहे. छांदोग्यामध्ये त्रिवृत करण्याची प्रक्रिया दिलेली आहे. पंचीकरण म्हणजे 5 प्रकारची सूक्ष्म महाभूत एकत्र येऊन 5 स्थूल महाभूत तयार होतात, त्याला पंचीकरण म्हणतात. आणि त्रिवृत करणामध्ये अग्नी, जल, पृथ्वी हे 3च घटक एकत्र येऊन त्यांचं त्रिवृतकरण झालं आणि त्याच्यातून या सृष्टीची निर्मिती झाली, अशी छांदोग्याची मांडणी आहे. मग आपण कन्फ्यूज व्हायचं नाही की त्यांनी तिथे 5 सांगितले, इथे यांनी 3 सांगितले, मग सृष्टीत नेमके 3 घटक आहेत का 5 घटक आहेत, असं कन्फ्यूज व्हायची इथे गरज नाही. इथे आपण टीकाकारांच्या मार्गदर्शनानुसार 2 अधिक घटक आहेत. अग्नी, जल, पृथ्वी सोडून आकाश आणि वायू यांचा आपण स्वीकार करायचा केवळ विचाराने किंवा तर्काने, आणि या सृष्टीची संगती लावून घ्यायची की हे 5 घटक आहेत असं जणू मानायचं. कारण की आपल्याला आकाशाची प्रत्यक्ष प्रतीती येते, वायूची प्रत्यक्ष प्रतीती येते, त्यामुळे हे 2 देखील असले पाहिजेत असं गृहीत धरायचं. आणि या संपूर्ण मिश्रणापासून मग अंडजादी जीव निर्माण झाले. अंडजादी म्हणजे एकूण सृष्टीमध्ये 4 प्रकारचे जीव आहेत असं मानलं जातं. स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे उवा किंवा किटाणू वगैरे सारखे जीव स्वेदज, किंवा उद्भिज म्हणजे जे पृथ्वी किंवा जमीन फोडून जे बाहेर येतात त्यांना उद्भिज जीव म्हणतात, वृक्ष, झाडं वगैरे. जरायुज म्हणजे ज्यांचा योनीपासून जन्म होतो, मनुष्य, गाय असे जे आहेत त्यांना जरायुज प्राणी म्हणतात. आणि अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे पक्षी वगैरे. अशा संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली आणि ही सगळी निर्मिती या परमात्म्यापासून झाली असं छांदोग्य उपनिषदाने एक सिक्वेन्स सांगितलेला आहे. आणि पुढे हाच विषय 7व्या श्लोकामध्ये कंटिन्यू करतात मुंडक उपनिषदामध्ये की तत् एतत् सत्यम यथा सुदीप्तात पावका विस्फुलिंगा. अग्नीचं उदाहरण दिलेलं आहे, प्रसिद्ध उदाहरण आहे की इंधनाने अग्नी जसा धडाडून पेटल्यावर त्याच्यापासून हजारो ठिणग्या बाहेर पडतात, अगदी तसंच या परमात्म्यापासून म्हणजे सगुण परमात्म्यापासून, ईश्वरापासून हे आपल्याला दिसणारे वेगवेगळे भाव निर्माण झालेले आहेत. चिज्जड भाव असा इथे विद्यारण्य स्वामींनी शब्द वापरला आहे. चिज्जड भाव झाले म्हणजे काय की चेतन प्राणी आणि अचेतन वस्तू या सगळ्यांची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. चित म्हणजे चेतन, जड म्हणजे अचेतन. तर आज आपल्याला सृष्टीमध्ये जे काही चेतन अचेतन प्राणी, पक्षी, वस्तू, पदार्थ दिसत आहेत त्या सगळ्यांची निर्मिती ईश्वराने केली. कशा पद्धतीने की अग्नीपासून जशा हजारो ठिणग्या बाहेर पडतात त्यातली प्रत्येक ठिणगी ही मूळची अग्निरूप असते, त्या अग्नीचाच एक अंश असते. तसे जेवढे काही जीव निर्माण झाले ते मूळतः त्या ईश्वराचेच अंश आहेत असं एक मानलं जातं, किंवा मूळतः ब्रह्मरूपच आहेत असं देखील मानलं जातं. आणि या सगळ्या जीवांची निर्मिती त्या अग्नीच्या ठिणग्यांसारखी या परमात्म्यापासून झाली असं मुंडक उपनिषदात सांगितलंय 7व्या श्लोकामध्ये. आणि 8व्या 9व्या श्लोकामध्ये या सृष्टी निर्मितीच्या प्रकरणातले 2 शेवटचे श्लोक आहेत जे बृहदारण्यक उपनिषदामध्ये आलेले आहेत. बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटलं की आज आपली ही जी काही सृष्टी सुरू आहे त्या निर्मितीच्या आधी हे संपूर्ण जग अव्याकृत म्हणजे अव्याकृत शब्दाचा इथे अर्थ आहे, शब्दार्थ आहे की अव्यक्त दशेमध्ये होते, अस्पष्ट होते किंवा गूढ होते. बघा याच्या आधीच्या श्रुतींमध्ये नेसेसरीली जग अस्तित्वात होतं हे गृहीत धरलेलं नाहीये किंवा तशा प्रकारची मांडणी श्रुतीने केलेली नाहीये. या श्रुती वचनामध्ये सांगितले की हे जे जग आहे हे अव्यक्त किंवा अस्पष्ट दशेमध्ये आधी होतं आणि तेच जग आता वेगवेगळ्या नामरूपांच्या माध्यमातून ईश्वराने व्यक्त केलं. बृहदारण्यक उपनिषदातल्या 2 श्रुती घेऊन हे 8वे 9वे श्लोक विद्यारण्य स्वामी मांडतात की विराट, आणि विराट म्हणजे या संपूर्ण सृष्टीत दिसणारे सगळे स्थूल देह, मनू, माणसे, गाढवे, घोडे, शेळ्या, मेंढ्या, नर, मादी, मुंगी हे जे काही प्राणी, जे काही आकार आपल्याला दिसतात
हे सगळेच्या सगळे त्या ईश्वराने नामरूपाने व्यक्त केले. आधी हे अव्यक्त दशेत होते आणि आता हे निर्माण झाले, आता हे जणू प्रकट झाले. तर अशा प्रकारे 2 पासून 9 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारे सृष्टी निर्मिती सांगितली आणि त्याचं कर्तृत्व हे सगळं ईश्वराकडे म्हणजे सगुण परमात्म्याकडे आहे असं सांगितलं. आणि 9व्या श्लोकापर्यंत हा सगळा विषय सांगून झाल्यावर पुढे 10 ते 13 या श्लोकांच्या मध्ये विद्यारण्य स्वामी सांगतात की बघा, ईश्वराने जी सृष्टी निर्माण केली त्याच्यामध्ये मुख्यतः 2 प्रकारच्या प्रक्रिया आत्तापर्यंत सांगितल्या गेल्या. वेगवेगळ्या पद्धतीने त्या सांगितल्या गेल्या, वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून सांगितल्या गेल्या. पण पहिली प्रक्रिया आहे ईक्षण म्हणजे ज्ञानपूर्वक संकल्प करणं किंवा तप करणं, आणि दुसरी आहे सृजन म्हणजे प्रत्यक्ष निर्मिती करणं. थोडंसं आपली जी कुठली व्यवहारामध्ये विशेषतः सॉफ्टवेअरच्या भाषेमध्ये मी सांगते, कारण की ते माझं फील्ड आहे, त्याच्यात सगळ्यांना हे समजू शकेल की नुसतं सॉफ्टवेअर नाही तर जगात कुठलीही निर्मिती करायची असेल तर आधी पहिली जी फेज असते त्याला कॉन्सेप्च्युअलायझेशन म्हणतात, की कन्सेप्ट तयार करणं, डिझाईन तयार करणं. तर पहिली जी फेज असते ती कॉन्सेप्च्युअलायझेशन किंवा डिझाईनची फेज असते. त्यालाच आपण म्हणूया की ते ईश्वराचं ईक्षण आहे, ज्ञानपूर्वक संकल्प करणं, विचार करणं. ही ती कॉन्सेप्च्युअलायझेशनची फेज आहे किंवा डिझायनिंगची फेज आहे असं आपण म्हणूया. आणि सृजन करणं म्हणजे प्रत्यक्ष निर्मिती करणं, क्रिएशनची फेज आहे. एवढं सगळं सांगितलं, परंतु आता याच्या पुढे 10व्या श्लोकापासून विद्यारण्य स्वामी सांगतायत की ही जे काही अफाट सृष्टी निर्माण झाली, विविध भाव निर्माण झाले, त्याच्यामध्ये नेमकं चेतन तत्व कसं आलं, चेतन तत्वाची म्हणजे चर प्राण्यांची निर्मिती कशी झाली, वेगवेगळे पदार्थ निर्माण झाले, घोडा, शेळी, मेंढी, गाढव, डुक्कर, माणूस, पक्षी, पशु, प्राणी, मासे, हे वेगवेगळी शरीरं तयार झाले आम्ही समजू शकतो. पण त्या शरीरामध्ये चैतन्याने कसा प्रवेश केला? काही वस्तू अचेतन आहेत आणि काही चेतन आहेत, हे कसं काय ठरलं? तर ती जी निर्मिती आहे की जीवाची निर्मिती किंवा चरप्राण्यांची निर्मिती कशी झाली ते आता पुढे 10 ते 13 या श्लोकांच्या समूहामध्ये विद्यारण्य स्वामी समजावून सांगतात. त्यापैकी जे पहिले 2 श्लोक आहेत म्हणजे 10वा आणि 11वा श्लोक, याच्यामध्ये मुख्यतः जीव ही संकल्पना समजावून सांगितलेली आहे. मागे जेव्हा आपण पंचकोश विवेकाचा अभ्यास केला होता तेव्हा एक होमवर्क म्हणून सगळ्यांना व्हिडिओज दिले होते. सगळ्या लोकांनी ते बघितले असतील अशी अपेक्षा आहे आणि बघितले नसतील तर सर्वांनी ते अवश्य बघावे. जरी बघितले असतील तरी ते पुन्हा अवश्य बघावेत. त्याच्यामध्ये आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांनी जीव ही संकल्पना व्हिडिओ प्रवचनांच्या मध्ये सप्रयोग समजावून सांगितलेली आहे. परमार्थशास्त्रामध्ये जोपर्यंत जीव ही संकल्पना स्पष्ट होत नाही तोपर्यंत अनेक सगळी कोडी आपल्याला उलगडत नाही. कारण की जीव ही संकल्पना समजली पाहिजे, ब्रह्म ही संकल्पना स्पष्टपणे समजली पाहिजे, तरच जीव ब्रह्मैक्य होतं म्हणजे नेमकं काय होतं, बंधनातून सुटका होते म्हणजे नेमकी कशी होते, कुठलं बंधन, कुणावर बंधन, हे आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत जीव ही संकल्पना स्पष्ट नाही. इथे मी आत्ता अगदी थोडक्यामध्ये सांगते, परंतु विस्ताराने ती संकल्पना समजावून घेण्यासाठी सगळ्यांनी अवश्य ती व्हिडिओ प्रवचनं परत बघावीत किंवा परत बघावीत असं मी एक रेकमेंडेशन देईन. इथे विद्यारण्य स्वामी सांगतात 10व्या-11व्या श्लोकामध्ये की आपण सर्वांनी बघितलं होतं ईश्वर या संपूर्ण सृष्टीचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. तोच सामग्री आहे, त्यांनीच ही वेगवेगळी शरीरं निर्माण केली. आणि आता इथे म्हणतात 10व्या श्लोकामध्ये कृत्वा रूपांतरम जैवम, रूपांतर घेतलं म्हणजे ईश्वराने आपलं रूप जणू बदललं. रूपांतर शब्दाचा अर्थ आहे एक रूप सोडून दुसरा रूप धारण करणं. भाषांतर म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जाणं. देशांतर म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाणं. तर तसं ईश्वराने जणू रूपांतर केलं म्हणजे काय की त्यांनी घोड्याचं शरीर निर्माण केलं आणि तो जणू त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. बघा 9व्या श्लोकापर्यंत फक्त ईश्वराने ईक्षण केलं आणि सृजन केलं इथपर्यंत सांगितलं होतं. आता 10व्या श्लोकामध्ये सांगतात की ईश्वराने प्रवेश केला. कुणाकुणामध्ये प्रवेश केला तर जे जे चर प्राणी आहे त्यांच्यामध्ये ईश्वराने प्रवेश केला.
मग कुठला प्राणी चर आहे आणि कुठला अचर आहे हे त्यांनी कसं ठरवलं? तर वेदांतशास्त्राच्या दृष्टीने ज्या प्राण्यांच्या मध्ये अंतःकरण सूक्ष्म देह आहे त्यांना चेतन म्हणतात, आणि जिथे अंतःकरण नाही त्यांना अचेतन म्हणतात. अंतःकरण जिथे असतं तिथे ईश्वराने प्रवेश केला, आणि प्रवेश केला म्हणजे नेमकं काय केलं? तर नेमकं काय केलं ते 11व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. बघा, या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला थोड्याशा लावून घ्याव्या लागतात, त्याची संगती लावावी लागते, त्या रिकन्साईल करून घ्याव्या लागतात. एखाद्या मनुष्याच्या शरीरामध्ये किंवा प्राण्याच्या शरीरामध्ये चैतन्य प्रवेश करतं म्हणजे नेमकं काय करतं? चैतन्य असं बाहेर कुठेतरी आहे आणि बाहेरून आतमध्ये येतं असं होतं का? तर इथे ती जी प्रक्रिया आहे ती 11व्या श्लोकामध्ये अजून स्पष्ट केलेली आहे की मनुष्याच्या शरीरामध्ये 2 गोष्टी नखशिखांत असतात, 2 तत्व नखशिखांत असतात. 11व्या श्लोकामध्ये म्हणतात, सगळ्यात पहिलं तत्व आहे त्याला म्हणतात कूटस्थ, त्याला म्हणतात आत्मा. आत्मा नावाचं तत्व, त्यालाच दुसरा शब्द आहे कूटस्थ चैतन्य. हे मनुष्याच्या, आपण सध्या उदाहरण म्हणून मनुष्याचं शरीर घेऊ, पण हेच जे उदाहरण आहे ते सगळ्या चर प्राण्यांसाठी सुद्धा लागू आहे. मनुष्याच्या या देहामध्ये नखशिखांत आत्मा नावाचं तत्व व्यापून आहे, शुद्ध चैतन्य आत्मा नावाचं तत्व व्यापून आहे. याच मनुष्याच्या देहामध्ये अंतःकरण म्हणजे सूक्ष्म देहाचा एक घटक असलेलं अंतःकरण देखील नखशिखांत व्यापून आहे. या अंतःकरणामध्ये बुद्धी नावाचा एक घटक आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आपण पंचकोश विवेकामध्ये याचा विस्ताराने विचार केला होता. सगळ्यांना होपफुली आठवत असेल, आठवत नसेल तर जाऊन जुने रेकॉर्डिंग्ज ऐकावेत, म्हणजे एकदा रिव्हिजन होईल परत. अंतःकरणामध्ये बुद्धी नावाचा एक घटक आहे. ही जी बुद्धी आहे ही मूळतः तेज तत्वाची बनलेली आहे, सत्वगुणाची आहे, म्हणून अतिशय स्वच्छ आहे. जसा एखादा पारदर्शक गोळा असतो, त्या पारदर्शक गोळ्यामध्ये प्रकाश घेण्याचं सामर्थ्य असतं. दगडामध्ये प्रकाश घेण्याचं सामर्थ्य नसतं, परंतु एखाद्या पारदर्शक गोळ्यामध्ये प्रकाश आतमध्ये घेण्याचं सामर्थ्य असतं. तसं मनुष्याच्या देहामध्ये बुद्धी नावाचं एक स्वच्छ मूळचं शुद्ध पारदर्शक तत्व आहे. त्याच्यामध्ये प्रकाश आत घेण्याची क्षमता आहे. मग इथे 11व्या श्लोकामध्ये विद्यारण्य स्वामी म्हणतात, चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. चिच्छाया, चितची छाया, आणि चितची छाया म्हणजे कशाची छाया? तर तो जो आत्मा नावाचं तत्व आहे ते मूळचं प्रकाश रूप आहे, अलौकिक प्रकाश आहे. त्या आत्मप्रकाशाची छाया म्हणजे प्रतिबिंब हे धारण केलं. कोणी धारण केलं? तर लिंगदेहानी म्हणजेच सूक्ष्म देहानी म्हणजेच बुद्धीने हे प्रतिबिंब धारण केलं. मग आत्मा, बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, त्या पडलेल्या प्रतिबिंबाला शास्त्रामध्ये चिदाभास असं म्हणतात. विद्यारण्य स्वामींनी त्याला इथे चिच्छाया म्हटलेलं आहे. तसं आत्मा, बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब हे 3 घटक मिळून जीव नावाची एक संकल्पना तयार होते. याच्यामधल्या कुठलाही एक घटक असेल तर तो पुरेसा नाही, तिथे 3ही असणं आवश्यक आहे. आत्मचैतन्य, बुद्धी आणि आत्मचैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला प्रकाश म्हणजे चिदाभास, हे 3ही मिळून जीव नावाची संकल्पना तयार होते. या संपूर्ण सृष्टीमध्ये जेवढे काही पदार्थ आहेत त्याचं 2 प्रकारे डिव्हिजन आहे जे आपल्याला प्रचितीला येतं. एक आहे अचर किंवा अचेतन सृष्टी, याच्यामध्ये अंतःकरण नाही म्हणून प्रतिबिंब नाही म्हणून जीव नाही. आणि दुसरी आहे चर किंवा चेतन सृष्टी, याच्यामध्ये अंतःकरण आहे म्हणून आत्म्याचा प्रकाश प्रतिबिंब रूपाने प्रकट होतो आणि म्हणून इथे जीव आहे. जीव आहे म्हणून याला चेतन म्हणतात, जीव नाही म्हणून याला अचेतन म्हणतात. जीव का बरं आहे? अंतःकरण आहे म्हणून जीव आहे, अंतःकरण नाही म्हणून जीव नाही. आपण म्हणतो बघा, एखादी व्यक्ती जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे काय? तर जीव आहे म्हणून ती जिवंत आहे. जीव का बरं आहे? कारण की सूक्ष्म देह, अंतःकरण, बुद्धी आहे म्हणून त्याच्यामध्ये जीव आहे. जन्म होतो तो कोणाचा होतो? जीवाचा होतो. कुठे होतो? शरीरामध्ये होतो. मग जीवाचा जन्म या शरीरामध्ये होतो. काही काळ जीव या शरीरामध्ये राहतो आणि काही काळाने प्रारब्धाने जेव्हा हे शरीराचा मृत्यू होतो तेव्हा जीव हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये निघून जातो. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णानी नरो, भगवद्गीतेमधलं प्रसिद्ध वचन आहे
की अशा प्रकारे हा जीव वेगवेगळ्या देहांच्या मध्ये प्रवास करत राहतो, वेगवेगळ्या जन्मांमध्ये. प्रत्येक जन्मामध्ये तो त्या त्या देहाला चिकटून बसतो. आता या जन्मामध्ये मला असं वाटतं मी म्हणजे मुक्ता, मी म्हणजे स्त्री, मी म्हणजे हा 5 फुटाचा देह, मी या देहाला चिकटून बसले. परंतु हा देह म्हणजे मी नाही, या देहाच्या आतले 5 कोश म्हणजे सुद्धा मी नाही. हा सगळा विचार आपण पंचकोशामध्ये केला होता. इथे 10व्या-11व्या श्लोकामध्ये केवळ एवढंच सांगितलेलं आहे की जी काही चरसृष्टी आहे त्याच्यामध्ये अंतःकरण आहे आणि त्याच्यामध्ये आत्म्याचं जेव्हा प्रतिबिंब पडतं तेव्हा तिथे जीव नावाचा एक कॉन्सेप्ट, संकल्पना तयार होते आणि जीवामुळे तो प्राणी, तो मनुष्य चेतन असल्यासारखा वागतो आणि चेतन असल्यासारखा व्यवहार करतो. बरं, आता समस्या काय आहे की हा जीव मुळामध्ये ईश्वराचाच अंश आहे असं मानलं जातं. एक फार महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवायची की जीव हा ईश्वराचा म्हणजे सगुण परमात्म्याचा अंश आहे, परंतु जीव हा ब्रह्माचा अंश नाही. जीव हा मूळचा ब्रह्मरूपच आहे. ब्रह्मामध्ये म्हणजे निर्गुण परमात्म्यामध्ये अंश अंशी भाव नाही. तिथे कुठलीही उपाधी नाही, कुठलीही मर्यादा नाही, कुठलीही सीमित करणारं तत्व ब्रह्मामध्ये नाही. आणि प्रत्येक जीव हा त्यांनी एकदा आपल्या देहाचा, आपल्या पंचकोशांच्या उपाधीचा, अंतःकरणाचा, सूक्ष्मदेहाचा जेव्हा तो जीव बाध करतो, म्हणजे ते मी नाही असा प्रत्यक्ष जेव्हा तो अनुभव घेतो, तेव्हा तो जीव मी स्वतः अनंत असीम परमात्म रूप आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेतो. म्हणजे नेमकं काय होतं ते त्या 6 व्हिडिओ प्रवचनांच्या मध्ये विस्ताराने सांगितलेलं आहे. इथे फक्त आपण त्याला स्पर्श करतोय त्या संकल्पनेला. तर जीव असा सध्या या देहाला चिकटून बसलेला आहे. सध्या या देहाला तो माझं माझं म्हणतो आणि माझं माझं नुसतं म्हणत नाही तर तो मोहित होतो. पुढे 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये विद्यारण्य स्वामी सांगतात की ईश्वराची ही जी माया नावाची शक्ती आहे ही ज्याप्रमाणे या जडचेतन विश्वाची निर्मिती करते ती त्याचप्रमाणे या जीवाला मोहून टाकते. आणि मोहून टाकते म्हणजे ती त्याला अज्ञानामध्ये ग्रस्त करते, ग्रंथींमध्ये बांधून ठेवते आणि ती त्याला अनीश करते. अनीश शब्दाचा अर्थ आहे पराधीन किंवा परतंत्र. कुठलाही जीव जो या स्वतःच्या देहाला चिकटून बसलेला आहे, मी म्हणजे देह असं मानतो, जग सत्य आहे असं मानतो आणि मी कर्ता भोक्ता आहे असं मानतो. देह तादात्म्य, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व या 3 ग्रंथी आहेत, या 3 गाठी आहेत. या 3 गाठींमध्ये जीव बांधलेला आहे, बंधनात पडलेला आहे आणि ह्या सगळ्या गाठींमध्ये बांधलेला असल्याच्यामुळे तो मोहित झालेला आहे. मोह शब्दाचा इथे अर्थ आहे अज्ञान. आणि अशा प्रकारे मोहित झालेला असल्यामुळे तो अनीश आहे, पराधीन आहे. सुखी होण्यासाठी तो स्वतंत्र नाही. मी म्हणजे देह सातत्याने वाटतो हे सगळं जग आहे, हे माझं आहे, हे खरं आहे. हा देह आजारी पडला, अपघात झाला, माझा कोणीतरी अपमान केला, मला कोणीतरी गाढव म्हटलं, माझं कोणीतरी नुकसान केलं, माझी आता नोकरी गेली, माझा मुलगा हल्ली माझं ऐकतच नाही. असं हे जे सगळं आपलं तुणतुणं चालू आहे त्या तुणतुण्याचं मूळ कारण की जीवात्मा मोहित झालेला आहे. कुठल्या अज्ञानाने मोहित झालाय? त्याला वाटतं मी म्हणजे देह, जग म्हणजे सत्य. या अज्ञानामुळे तो मोहित झालेला आहे आणि म्हणून तो दुःखी आहे, म्हणून तो पराधीन आहे असं 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये विद्यारण्य स्वामी सांगतात. समर्थ रामदास स्वामींनी हीच जी संकल्पना आहे की ही जी माया आहे, ही जी ईश्वराची शक्ती आहे, ही जीवाला कशा प्रकारे मोहवून टाकते, बांधून टाकते. समर्थ आपल्या करुणाष्टकांच्या मध्ये म्हणतात बघा, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदीन दयाळा नीरसी मोहमाया. या मोहमायेच्या मध्ये मी अडकून पडलेलो आहे. आचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण शिण होतो धावरे धाव आता. पुढे म्हणतात समर्थ की चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. सकळ स्वजन माया ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त गुंतलेलो आहे ती आहे ही स्वजन माया. स्वजन म्हणजे मला हे आपले जन वाटतात, मला हा आपला मुलगा वाटतो आणि हा माझा मुलगा आहे, मी याच्यासाठी एवढं केलं, आता हा माझा ऐकत नाही, मी त्याच्यासाठी तेवढ्या खस्ता खाल्ल्या, आता तो माझा ऐकत नाही, मी नोकरीमध्ये एवढी मरून काम केलं पण कोणाला काही त्याचं घेणं देणं नाही. हे माझं 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 स्वजन
हे जे काही आपल्याला वाटतं ते त्या मायेची शक्ती आहे. त्या मायेने आपल्याला गुंतवून ठेवलेलं आहे. सकळ स्वजन माया. आणि म्हणून समर्थांनी या स्वजन मायेमधून सुटका करण्यासाठी रामाचा धावा केलेला आहे. इथे आपल्याला तुकाराम महाराजांनी एक छान अजून वचन दिलेलं आहे की वहावलो मायापुरी येथे करी कुडावा तुका म्हणे दुजा कोण ऐसा क्षीण निवारी. या सगळ्या वचनांच्या मधून हे संत महात्मे आपल्याला सांगतात की ही सगळी माया आहे. मी देह आहे असं वाटणं, जग सत्य आहे असं वाटणं आणि ईश्वराच्या या मायेने जीवाला मोहित केलेलं आहे. आणि मोहित झालेला जीव आता स्वतःला करता भोगता मानतो आणि एका वेगळ्या सृष्टीच्या निर्मितीच्या मागे धावपळ करतो. ती जीवकृत निर्मित सृष्टी कशी आहे, जीवकृत द्वैत कसं आहे, याचा सगळा जो विचार आहे तो 14व्या श्लोकापासून पुढे येईल. आज आपण पंचदशीच्या द्वैत विवेक या प्रकरणातील 13व्या श्लोकापर्यंत विचार केला आणि उर्वरित जो विचार आहे तो आपण पुढच्या सत्रामध्ये बघूया. आज आपलं चिंतन आपण इथेच थांबवू. हरिओम तत्सत. श्रीराम.